नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। आजची जी सेवा आहे तर ती खूप फलदायी आहे, प्रभावी आहे आणि 100% रिझल्ट देणारी आहे। खूप छान सेवा आहे, माझी तर खूप आवडती सेवा आहे। अगदी 2 मिनिटाची सेवा आहे आणि काही सेवा अशा आहेत स्वामी सेवा की ज्या कमी वेळात खूप मोठं फळ देऊन जाणाऱ्या असतात। या इतक्या प्रभावी सेवा असतात, त्यातलीच ही एक सेवा आहे। अगदी 2 मिनिटाची आहे आणि प्रत्येक महिलांनी ही सेवा केलीच पाहिजे। म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण जेव्हा स्वामी सेवा करतो किंवा तुम्ही सकाळी करत असाल स्वामी सेवा, तर त्याच स्वामी सेवेमध्ये ही सेवा जर आपण ॲड केली तर आपल्याला अगदी महिन्याभरात 15 दिवसात अनुभव आल्याशिवाय राहत नाही, इतकी प्रचंड प्रभावी सेवा आहे। ही सेवा कशाबद्दल आहे तर आपल्या घरामध्ये जे अन्नधान्य आहे, म्हणजे जे आपण स्वयंपाक करतो किंवा वर्षभराचा जो साठा करून ठेवतो अन्नधान्याचा, गहू म्हणा, तांदूळ म्हणा, जे पण काही धान्य आहे तर ते म्हणजे पुरेसं पडतं, भरभराट राहते, त्याला कधीही संपत नाही ते। तर त्याच्यासाठीच आपल्याला ही सेवा आहे। म्हणजे अन्नधान्याची कमतरता भासत नाही ही सेवा जर आपण रोज केली तर। काही महिला 21 दिवसाचा संकल्प करून करतात, काही महिला 40 दिवसाची सुद्धा ही सेवा करतात। पण मी म्हणेल अगदी 2 मिनिटाची सेवा आहे तर ही सेवा तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये केले तर तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला अवघ्या 8 दिवसातच हा अनुभव येईल। जर तुम्ही ही सेवा सुरुवात कराल आणि 8च दिवसात तुम्ही मला नक्की मेसेज कराल का ताई या सेवेने आमच्या घरामध्ये खरंच फरक पडलेला आहे। ही सेवा फक्त अन्नधान्यासाठी नाही आहे, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी चिरकाल टिकून राहावी म्हणून ही सेवा आहे आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती आपल्या घरामध्ये राहते, लक्ष्मी स्थिर राहते, घरात शांतता निर्माण होते, मुलांवर सुद्धा याचा चांगला परिणाम होतो। आणि तुम्ही ही सेवा जर केली तर खरंच आपल्या घरामध्ये जे पण काही आपण स्वयंपाक करतो तर तो आपण बघा 1-2 आपल्या घरामध्ये जे मेंबर असतात तर त्यांच्यासाठी आपण स्वयंपाक करतो, पण पहिले पूर्वीचे लोक म्हणायचे की असा स्वयंपाक करावा की जर ऐन वेळेवर म्हणजे अचानक 2 पाहुणे जरी आपल्या घरी आले तर ते जेवून जातील इतका स्वयंपाक शिल्लक राहायला पाहिजे। तर तसंच काहीतरी असतं। तर आपण ही जर सेवा केली तर आपण स्वयंपाक जरी केलेला असला तर तो पुरेसा राहतो आणि शिल्लक सुद्धा राहतो, की जेणेकरून 2 पाहुणे जर आपल्या घरी आले तर ते सुद्धा या म्हणजे जेवून जातील, इतकी ही सेवा प्रभावी आहे। तुम्ही करून बघा आणि सेवेचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि जसं जसं आपण ही सेवा करू तसं तसं आपल्याला घरात फरक जाणवायला लागेल आणि आपल्यालाच लगेच लक्षात येईल का नाही आपण ही सेवा करतोय ना, तर याचाच आपल्याला फरक जाणवतोय। नक्की करून बघा। तर ती सेवा कोणती आहे तर ही सेवा आहे तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या पुस्तकात मिळणार आहे। तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की हे नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही आणा, जवळपासच्या केंद्रामध्ये मिळेल किंवा ज्या दुकानात म्हणजे आपले ग्रंथांचं दुकान असतं तर त्या पुस्तकांचं दुकान असतं जिथे ग्रंथ वगैरे मिळतात, तर तिथे सुद्धा तुम्हाला हे पुस्तक सहज उपलब्ध होऊन जाईल। पण शक्यतो हे जे पुस्तक आहे नित्यसेवेचं तर ते तुम्हाला स्वामी केंद्रातच मिळेल, इकडे तिकडे जाण्याची गरज नाहीये। इतकं म्हणजे महत्त्वाचं पुस्तक आहे ना हे, की प्रत्येक सेवा याच्यामध्ये आहे आणि अगदी 2 ते 5 मिनिटाची सेवा आहे। प्रत्येक सेवा मी तुमच्यापर्यंत जेव्हा घेऊन येईल ना आता, तर त्या 5 मिनिटाच्या, 10 मिनिटाच्या, 15 मिनिटाच्या असतील आणि त्या सेवा म्हणजे 99% सेवा आहे ना ह्या पुस्तकामध्ये आहे। तर हे पुस्तक तुम्हाला घ्यायचंच आहे स्वामी केंद्रामध्ये। अवघ्या 70 रुपयामध्ये मिळतं, 70च्या आसपास मिळेल, 65ला पण मिळू शकतं, 70ला पण मिळू शकतं, पण मी 70 रुपयाला घेतलेलं आहे। तर या पुस्तकामध्येच ही सेवा आहे, अगदी 2 मिनिटाची आहे। किंवा आता जर महिला पहिल्यांदा करताय, पहिल्यांदा तुम्ही ही सेवा सुरुवात करणार आहे तर तुम्हाला मोजून 5 ते 7 मिनिटं लागणार आहे। तर ती सेवा कोणती आहे, ते स्तोत्र कोणतं आहे, म्हणजे अगदी 2 मिनिटाचं स्तोत्र 100% फळ देऊन जाणार आहे। तर हे स्तोत्र आहे म्हणजे श्री सुक्तम आपल्याला वाचायचं आहे। तर हे श्री सुक्तम या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे। हे श्री सुक्तम जर तुम्ही नित्यसेवेमध्ये ॲड केलं तर याचे फायदे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे, व्हिडिओ सुरू झाल्या याचे फायदे सांगितलेले आहेत की श्री सुक्त वाचल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते। आपल्या घरामध्ये जे पण काही धान्य आहे त्याला कमतरता भासत नाही, म्हणजे आपल्या घरामध्ये भरभराटी राहते, कधीही कुठल्याही गोष्टीचा तुटवडा पडत नाही। म्हणजे काहीही घ्या तुम्ही, अन्नधान्य आहे, स्वयंपाक आहे, म्हणजे आपल्याला जर आता वाटलंच की आपल्याला हे संपणार आहे तर त्याच्या आधीच आपल्या घरामध्ये ते उपलब्ध होतं म्हणजे स्वामी काय आपल्याला आणून देणार नाही, आपल्याला कष्ट तर करणंच आहे।
पण आपले जे मार्ग असतात तर ते मोकळे होत असतात. कष्टाला स्वामी फळ देत असतात आणि कष्टाला आपल्याला बरकत देत असतात. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की जिथे कष्ट असतात तर तिथे यश गुडघे टेकवतच. हा अनुभव माझा स्वतःचा आहे आणि कष्टाला आपल्या आयुष्यामध्ये पर्याय नाही बरं का. कष्ट जर केले तरच आपल्याला स्वामी सुद्धा साथ देतील. तुम्ही म्हणाल मी ही सेवा करेल आणि मला आपोआप काही सगळं मिळेल, असं काही नाहीये. तुम्ही जे कष्ट करता ना त्यालाच आपले स्वामी माऊली साथ देत असतात. त्याच्यामुळे जे आपण काही सेवा करतो आपण तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आणि आपला भाव शुद्ध पाहिजे, आपला विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर पाहिजे. आपण सेवा करतोय पण मनात किंतु परंतु अजिबात यायला नाही पाहिजे की मी ही सेवा करते आणि मला लगेच 2 दिवसात फरक जाणवला पाहिजे, मला कसा अनुभव येत नाहीये, असं का होत नाही, तसं काही का होत नाही. मनात कुठलाही शंका आणू नका, स्वामींवर विश्वास ठेवा. ज्यावेळेस तुमचा भाव शुद्ध असतो, कर्म चांगले असतात तर सेवेचं फळ तुम्हाला त्वरित मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे, हा माझा अनुभव आहे. तर हे श्री सुक्तम तुम्हाला नित्यसेवेमध्ये ऍड करायचं आहे. बघा ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये 119 पान नंबरवर संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये तुम्हाला 119, 120 आणि 121 पान नंबरवर आहे. बघा अगदी छोटंसं आहे. आता पेज थोडंसं काळं झालेलं आहे कारण की मी ते रोज पठण करते. हात लागलेले असतात, हळद कुंकू तेलाचे जे पण काय असतात ते. तर हे बघा अगदी थोडंसं आहे. मला तर 3 ते 3.5 मिनिटं लागतात एवढं आहे. आणि जर तुम्हाला आता काही महिलांना संस्कृत पठण करता येत नाही तर ते तुम्हाला प्राकृतमध्ये सुद्धा आहे. तर प्राकृतमध्ये 115 पान नंबरवर आहे, तर ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. ते पण अगदी सोपं आहे. प्राकृतमध्ये तर हरकतच नाही. ज्यांना संस्कृत वाचता येत नाही त्यांनी प्राकृत वाचलं तरी चालेल, पण संस्कृत वाचावं असं माझं तरी एकंदरीत मत असतं. कारण की संस्कृतमध्ये जास्त म्हणजे जरी तुम्हाला पठण करता येत नाही, एखादा उच्चार चुकला तरी देव काही तुम्हाला काठी घेऊन मारत नाही. आपले शब्द जर बोबडे असले तर स्वामी माऊली नक्कीच ते ऍक्सेप्ट करतात, स्वीकारतात आणि त्या सेवेचं फळ आपल्याला देत सुद्धा असतात. आता ही सेवा तुम्ही म्हणाल याचे नियम वगैरे काहीच नाही बरं का. ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी एकतर तुम्ही सकाळी ही जे श्री सुक्तम आहे तर ते तुम्ही पठण करू शकता. आणि जे बाकीचे नियम जे आहे तर तुम्ही बाहेर गावी जा, हरकत नाही, फक्त आपली सेवा रोज करून जा. आणि परत ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाहीये. अगदी सोपी साधी बिना कुठलाही नियम न करता तुम्ही ही सेवा करू शकता. आणि जर तुम्ही 21 दिवसाची 40 दिवसाचा जर संकल्प केला तर त्या सेवेला तुम्हाला नियम सुद्धा तेवढेच काटेकोरपणे पाळावे लागणार आहे. जर ज्या महिला 21 दिवसाची ही सेवा करतात ना, 21 दिवसाची जर आपण सेवा केली तर त्याचं सुद्धा फळ खूप मोठं आहे. त्याचा लवकरच मी ती सेवा पण तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येणार आहे. कारण की जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा त्याचबरोबर आपल्याला नियम सुद्धा काटेकोरपणे पाळले पाहिजे, तेव्हाच आपल्याला सेवेचं फळ मिळतं. तर ही जी आता मी सेवा सांगितलेली आहे तर त्याला कुठलेही नियम नाहीये, कुठलेही बंधन नाही. तुम्ही गावाला जाऊ शकता, म्हणजे एवढं कडक नियम नाही. जी आपण स्वामी नित्य सेवा करतो ना त्याच्यामध्येच तुम्हाला हे ऍड करायचंय. आणि तुम्ही म्हणाल मांसाहार वर्ज्य आता बरेच स्वामी भक्त आहेत का ते मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करतात, पण काही महिलांना घरातल्यांसाठी करावंच लागतं, त्याला नाविलाज असतो. त्याच्यामुळे मी ते काही सांगू शकत नाही. पण आपले स्वामी भक्त जे आहेत तर ते मांसाहार खरंच वर्ज्य करतात. त्याच्यामुळे आपण जी पण काही स्वामी सेवा करतो, नित्य सेवा करतो, तर ती आपली स्वामी भक्तांची ऍक्सेप्ट करतातच, स्वीकारतातच. तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. आणि हा फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही, हा मी 100% खात्रीने तुम्हाला सांगते. कारण की ही सेवा मी जेव्हापासून करायला लागले तेव्हापासून माझ्या आयुष्यात सुद्धा हळूहळू बदल व्हायला लागले. काही महिलांना खूप घाई असते की 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मला अजून सेवेचं फळ मिळालं नाही, मला अजून अनुभव मिळाला नाही. तर आपल्या जीवनामध्ये कुठलंही आपण काम करतो ना तर संयम खूप गरजेचा आहे. तर आपण जी पण काही सेवा करतो ना त्या सेवेमध्ये संयम तेवढाच गरजेचा आहे. आणि अपेक्षा न ठेवता आपण सेवा जर केली, निस्वार्थपणे जर सेवा केली तर आपलं नक्कीच भलं होणार आहे आणि स्वामी माऊली आपल्या पाठीशी नक्कीच खंबीरपणे उभे राहणार. तर चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.